की राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट होते। मुंबईतल्या हॉटेल ताज अँड लँडमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट होते अशी माहिती समोर येते। मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची हॉटेल ताज लँडमध्ये भेट होते। आजचा दिवस खरं तर मनसेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। एकीकडे शिवतीर्थवर सुद्धा राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकांचं नियोजन आहे, दुसरीकडे ठाण्यात सुद्धा राज ठाकरेंचा दौरा आहे आणि आजच मुंबईत मुख्यमंत्री आणि राज ठाकरे हे एकमेकांना भेटतायत। नेमके हे दोन महत्त्वाचे नेते राज्याच्या राजकारणातले एकमेकांशी भेटून काय चर्चा करतायत हे बघणं खरं अतिशय उत्सुकतेचं आहे। कारण एकीकडे चर्चा सुरू आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची, या युतीमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काही रोल करतायत का, काही भूमिका निभावतायत का हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा नेमकी काय होते हे बघणंही महत्त्वाचं आहे। आपले प्रतिनिधी महेश बागल सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। महेश, राज्याच्या राजकारणातली ही सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण मुख्यमंत्री आणि राज ठाकरे एकमेकांना एका हॉटेलमध्ये खासगी रीतीने भेटतायत। नक्कीच आगामी निवडणुकांना घेऊन आता राजकीय हालचाली सुरू झालेल्या असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशाही बातम्या समोर येत होत्या। मात्र अचानक आता आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ताजलँडमध्ये भेट झाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर आलेली आहे। या भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे, मात्र नक्कीच ही राजकीय पटलावरची सगळ्यात मोठी बातमी आहे। राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे आणि कशा प्रकारची बैठक आहे याची माहिती थोड्या वेळातच आपल्या समोर येईल। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राजकीय चर्चा झाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळते। गेल्या काही मिनिटांपासून ही चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे आणि सध्या मुंबईतल्या बांद्रा स्थित ताजलँडमध्ये ही बैठक सुरू आहे असं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। महेश, खरं तर आजचा दिवस मनसेसाठी महत्त्वाचा आहे, कारण राज ठाकरे हे ठाण्यात सुद्धा दौऱ्याला जात आहेत। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये राज ठाकरेंचा हा दौरा आहे, त्या ठिकाणी बाईक रॅली सुद्धा काढली जाणार आहे। एक प्रकारे मनसे ठाण्यामध्ये शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट राज ठाकरेंनी घेणं याला एक राजकीय कोन असलाच पाहिजे। मुख्यमंत्र्यांचा या संपूर्ण राजकीय पटलात नेमका काय रोल असेल? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबतीत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी विधानं केलेली होती, काय रोल असू शकतो मुख्यमंत्र्यांचा? नक्कीच ठाकरे ब्रँड पाहता जर दोन्ही ठाकरे एकत्र येत असतील तर नक्कीच त्याचा परिणाम हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर निश्चितपणे होईल असा अंदाज राजकीय वर्तुळातून बांधला जातोय। देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आगामी ज्या निवडणुका आहेत आणि खास करून मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती भाजपासाठी सगळ्यात मोठी असल्याचंही सांगितलं जात आहे आणि काही करून मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपाचं वर्चस्व असावं म्हणून या अनुषंगाने भाजपने आपली कंबर कसलेली आहे। अशातच उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या मनोमिलनाची आणि एकत्र येण्याची बातमी समोर आल्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून तशा प्रकारचे संवाद साधले जात असताना राजकीय वर्तुळात सुद्धा काही ना काहीतरी हालचाली होणं हे स्वाभाविक आहे। मग शिंदे गट असेल किंवा भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्ष असेल, या सगळ्यांनीच या गोष्टीकडे आता आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि अशातच राज ठाकरे यांचा जो प्रभाव आहे मतदारांवर तो मुंबई महानगरपालिकेत मोठा असू शकतो आणि त्यामुळेच राज ठाकरे यांची भेट फडणवीसांसोबत झाली असल्याचं सांगितलं जाते। मात्र एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असं सांगितलं जातं, दुसरीकडे जर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ही भेट होत असेल तर नक्की येणाऱ्या दिवसामध्ये काय घडणार आहे याचा अंदाज बांधणं थोडं कठीण होईल असंही सांगितलं जातंय। नक्कीच राज्याच्या राजकारणात नेमकं चाललंय काय याचा अंदाज येत नाहीये हे खरंच, कारण एकीकडे शिवतीर्थवर शिंदेचे नेते जाऊन भेटतायत आणि अनेकदा असं सांगितलं जातं की राज ठाकरे यांची मैत्री ही प्रत्येक पक्षातल्या नेत्यांशी आहे आणि आता त्याच मैत्रीला अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट होते का हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। सध्या आपण बघतो आहोत की हॉटेल ताज लँडमध्ये दोन्ही नेत्यांची भेट होते आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही सर्वात मोठी घडामोड म्हटली पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटतायत, त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये कोणती राजकीय चर्चा होते आहे? दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबतीत देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका निभावतायत? कशा प्रकारे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा भाजपला फटका बसू शकतो का याचा अंदाज सुद्धा कदाचित या भेटीमध्ये घेतला जाऊ शकेल। दुसरीकडे आज शिवतीर्थवर पदाधिकाऱ्यांच्या बैठका आहेत, त्यासोबतच राज ठाकरे हे ठाणे दौरा सुद्धा करणार आहेत। विशेषतः एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या परिसरात आज
राज ठाकरे यांचा दौरा आहे। त्या ठिकाणी मनसैनिक बाईक रॅली काढून राज ठाकरेंचं स्वागत करणार आहेत। एक प्रकारे मनसे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन आपलं शक्ती प्रदर्शन करणारे असं म्हणायला हरकत नाही। आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज अचानकपणे मुंबईच्या हॉटेल ताज लँडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही अचानक भेट होते आहे। या भेटीमागचं राज नेमकं काय आहे हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। या भेटीमधल्या इनसाइड स्टोरीज जी 24 तास तुमच्यापर्यंत पोहोचवेलच, मात्र तुर्तासची माहिती मिळते आहे की या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा होण्याची सुद्धा अर्थातच शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचा मैत्रीपूर्ण संवाद आजपर्यंत माध्यमांनी प्रेक्षकांच्या समोर आणलेला आहे। वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमात सुद्धा ते एकत्रितरित्या दिसतात। बरेचदा राजकीय मंचावर सुद्धा त्यांनी आपली राजकीय भूमिका एकमेकांच्या प्रति व्यक्त केलेली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका ही सर्वश्रुत आहे। त्यानंतर आता मिनी विधानसभा समोर येऊन ठाकलेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असताना विशेषतः मुंबई महापालिकेसारखी महापालिका काबीज करण्यासाठी आता सगळ्याच पक्षांनी कंबर कसलेली आहे। त्याच्यामुळे मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे हा फॅक्टर नेमका कोणत्या बाजूला झुकतोय हे बघणं महत्त्वाचं आहे। एकीकडे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा, दुसरीकडे शिंदेंचे अनेक नेते स्वतः शिवतीर्थवर जाऊन म्हणजेच राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतात, तर तिसरीकडे आता भाजपही मागे नाहीये। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंची आज भेट घेत आहेत। त्यामुळे आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या युतीचं चित्र दिसेल हे अद्याप अस्पष्ट असलं तरी सुद्धा राजकीय घडामोडी मात्र अतिशय वेगवान पद्धतीने घडताना बघायला मिळत आहेत। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नितीन नांदगावकर यांचा देखील जनता दरबार एकनाथ शिंदेंच्याच बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यामध्येच आयोजित करण्यात आलेला आहे। एक प्रकारे शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न दोन्ही ठाकरे बंधूंकडून आजच केला जाणार आहे आणि त्यातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांची भेट घेत आहेत। त्याच्यामुळे या दोन नेत्यांमध्ये कोणती राजकीय चर्चा होते, ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबतीत नेमकी काय चर्चा होते आहे, कोणती राजकीय समीकरणं पडद्याआड जुळवली जात आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे। आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्यासोबत जोडले जात आहेत। कृष्णात, या दोन नेत्यांमध्ये राजकीय चर्चा होऊ शकते का? अर्थातच याचं उत्तर होकारार्थी असलं तरी सुद्धा कोणत्या पद्धतीची राजकीय चर्चा सुरू होऊ शकते याचा अंदाज तुर्तास लावला जात नाहीये। मात्र अचानकपणे ही भेट घेण्यामागचं काही कारण समजू शकतंय का? राज ठाकरे भेटीच्या ठिकाणी ताजलँडला पोहोचलेले आहेत का? नक्कीच यामध्ये राजकीय चर्चा असणार आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आयोग घातलेल्या आहेत आणि जेव्हा दोन सक्रिय झालेले आहे यांच्याला दोन्ही बाजूने म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंच्या सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून येतो। त्या पार्श्वभूमीवर दोन्ही एकत्र आले तर काय होऊ शकतं? नक्कीच कृष्णा, एक काही मिनिटांसाठी तुम्हाला थांबवते। आपल्या सोबत राम कदम जोडले जात आहेत। राम कदमजी, मुख्यमंत्री आज राज ठाकरेंशी भेट घेत आहेत। आजपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातले मैत्रीपूर्ण संबंध अनेकदा माध्यमांनी प्रेक्षकांना दाखवलेले आहेत। दोन्ही नेत्यांनी राजकीय भूमिका सुद्धा एकमेकांच्या प्रति स्पष्ट केलेल्या आहेत। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेषतः मुंबई महापालिकेची निवडणूक समोर असताना, ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा असताना या भेटीला एक वेगळं महत्त्व आहे। भेटीचं नेमकं कारण तुम्हाला माहिती आहे का? भेटीचं नेमकं कारण माहित नाही, पण दोन मोठे राजकीय नेते त्यांनी एकत्र भेटू नये असा काही संकेत आहे का? राज ठाकरे आणि आदरणीय देवेंद्रजी यांचं मैत्रीपूर्ण संबंध आहे आणि दोन समविचारी पक्ष आहेत। त्यांचाही पक्ष हा हिंदुत्ववादी विचार मांडतो आणि आमचाही पक्ष हा हिंदुत्ववादी विचार मांडतो। तर त्याच्यामुळे महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती राहिली आहे की जरी करता दोन वेगळे पक्ष असले तरी त्या पक्षाचे नेते भेटत असतील, पण भेटीचं नेमकं काय कारण, काय मुद्दे या बाबतीमध्ये स्वतः आदरणीय देवेंद्रजी आणि स्वतः माननीय राजसाहेब ठाकरे हेच त्याबाबत स्पष्टता देऊ शकतील। पण याला निवडणुकीशी जोडणं किंवा अन्य काही गोष्टींशी जोडणं हे काही योग्य ठरणार नाही। आदरणीय देवेंद्रजींची सुरुवातीपासून महाराष्ट्रामध्ये एक अशी प्रतिभा निर्माण झालेली आहे की देव माणूस आणि सगळ्यांची कामं करणारा माणूस अशी त्यांची प्रतिमा आहे आणि ते सगळ्यात म्हणजे अजात शत्रू आहेत। सर्वच राजकीय पक्षातले नेते सगळ्यांचीच कामं करतात, सगळ्यांना भेटतात, सगळ्यांना सामावून घेतात। राज्याचं नेतृत्व करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चालणं ही भूमिका आदरणीय देवेंद्रजींची आहे।
राम कदमजी, मात्र राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं, जेव्हा शिंदेचे अनेक नेते हे शिवतीर्थवर त्यांना भेटायला जायचे, माध्यमांनी सुद्धा त्यांच्या असे प्रश्न केले होते की इतक्या भेटीगाठी का होत आहेत, तेव्हा राज ठाकरे म्हणाले होते की शिवतीर्थवर चहा कॉफी प्यायला जर कोणी येत असेल तर मी त्यांना नाही म्हणत नाही. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची सुद्धा मैत्री, जसं मी मगाशी म्हटलं की ती सर्वश्रुत आहे, माध्यमांनी ती अनेकदा समोर दाखवलेली आहे. कधी निमंत्रण मिळालं शिवतीर्थवरनं तर मुख्यमंत्री किंवा तुम्ही सुद्धा राज ठाकरेंकडे जाल शिवतीर्थवर चर्चा करण्यासाठी, चहा पिण्यासाठी, आणि त्याच्यामधून सुद्धा अर्थातच काही राजकीय चर्चा पुढे येऊ शकतील. मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा सांगेन की आपली एक राजकीय संस्कृती आहे, पक्षाच्या पलीकडे जाऊन व्यक्तिगत संबंध असतात आणि ते व्यक्तिगत संबंध माननीय राजसाहेबांनी, आदरणीय देवेंद्रजींनी हे वारंवार सांभाळलेले आहेत आणि ते सांभाळले पाहिजे. आणि मी तर राजसाहेबांबरोबर 5 वर्ष काम केलंय, त्यांच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्यात, अनेक गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत. तर त्याच्यामुळे आदरणीय राजसाहेबांनी कोणालाही बोलवलं तर निश्चितपणे त्यांचा एक आदर सन्मान आहे, कोणीही जाईल. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना एक राजकीय मत परिवर्तन असं सुद्धा होतं आहे किंवा राजकीय वर्तुळात अशी देखील चर्चा आहे की कुठेतरी एकनाथ शिंदे किंवा भाजपचे अनेक नेते यांना धडकी भरली आहे का? कारण हे 2 ठाकरे बंधू एकत्र आले तर कदाचित काही राजकीय पक्षांना त्याचा फटका देखील मिळू शकतो, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या भेटीगाठी सुरू आहेत. मी माझं एक व्यक्तिगत मत मांडतो, हे काही पक्षाचं मत नाही. की मला सांगा की उद्धव ठाकरेंचा पक्ष 90% माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे गेला, हे मान्य करावं लागेल. उरले सुरलेले जे आहेत, जर ते राजसाहेबांबरोबर त्यांचा पक्ष गेला तर राजसाहेबांचा स्वतःचा करिश्मा, त्यांची भाषण करण्याची पद्धत, त्यांची सडोतोड मुलाखत, या सगळ्या गोष्टीमुळे त्यांचा जो करिश्मा आहे त्याचे उरले सुरलेले 10% जे उद्धव गटाकडे आहेत ते देखील मनसेच जातील. तर त्याच्यामुळे चर्चा वगैरे ठीक आहे, कुणी कुठे जावं त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. पण मला एक तटस्थ कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की एक तर त्यांची विचारधारा वेगळी आहे. उद्धव ठाकरेंचे खासदार निवडून आले, पाकिस्तानचे झेंडे त्यांनी नाचवले. माननीय राजसाहेब ठाकरे हिंदुत्ववादी विचारधारेचे आहेत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन चाललेत. तर त्याच्यामुळे एक तर विचारधारा आणि दुसरी उरले सुरलेले उबाटाचे कार्यकर्ते मनसेच्या प्रभावाखाली जातील, मनसेच जातील ही भीती, या 2 गोष्टीमुळे मला वाटत नाही ते गणित जुळेल. पण जुळलं तरी ठीक आहे, त्यांचा विषय व्यक्तिगत. नक्कीच, पण या 2 ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं तुम्हाला? भाजपला असं वाटतं? त्यांचे पक्ष आहेत, आम्हाला वाटणं न वाटणं असून काय, तर त्यांचे पक्ष आहेत. पण मुळामध्ये मला सांगा की राजसाहेबांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका सोडली आहे. तर मनसेच्या मतदाराला आणि कार्यकर्त्यांना ते आवडेल का? नाही आवडणार. आता उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत, सोनिया गांधी, राहुल गांधींच्या, ते आवडणार आहे का माननीय राजसाहेबांना? नाही आवडणार. त्यांच्या मतदाराला आवडेल का? नाही आवडणार. तर त्याच्यामुळे बोलण्यापुरतं, चर्चेपुरतं ठीक आहे, जोपर्यंत उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारावर येत नाहीत तोपर्यंत ही युती होईल असं मला वाटत नाही. नक्कीच राम कदमजी, धन्यवाद या दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर सध्या हॉटेल ताज लँडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होते आहे. आपल्यासोबत मनसेचे पदाधिकारी जोडले जात आहेत. योगेश चिले सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. योगेशजी, आज ही महत्त्वपूर्ण भेट, खरं तर मनसेसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा, भरगच्च कार्यक्रमांचा आजचा दिवस आहे. ठाण्यात देखील दौरा आहे, शिवतीर्थवर बैठका आहे, मात्र मध्येच ही महत्त्वपूर्ण भेट देखील होते आहे. मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण कळू शकतंय का? कोणती राजकीय चर्चा मनसैनिकांना अपेक्षित आहे? नाही, असं काही राजकीय भेट आहे असं वाटत नाही. कारण राजकीय भेट असती तर तशा पद्धतीच्या सूचना दिल्या गेल्या असत्या. परंतु कामानिमित्त भेट असू शकते, ही वैयक्तिक भेट असू शकते. कोणत्याही युती आघाडीची चर्चा या भेटीमध्ये होईल असं वाटत नाही, कारण अशा चर्चा ह्या सार्वजनिक ठिकाणी बसून केल्या जात नाहीत. मात्र योगेशजी, मगाशी आम्ही राम कदमांना देखील हेच विचारलं की जेव्हा मैत्रीपूर्ण भेटी होतात तेव्हा आम्ही आतापर्यंत बघत आलोय की शिवतीर्थावर या मैत्रीपूर्ण भेटी होतातच. मग आज शिवतीर्थ सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट अचानकपणे हॉटेल ताज लँडमध्ये होण्याचं नेमकं कारण काय आहे? त्याच्यामुळे या संपूर्ण भेटीला एक राजकीय अँगल, एक राजकीय कोन सुद्धा जोडला जातोय. नाही, मी म्हणून तुम्हाला सांगतोय की जर युती किंवा आघाडी संदर्भात चर्चा करायची असती तर ती सार्वजनिक ठिकाणी होत नाही. ती एकतर शिवतीर्थावर झाली असती
किंवा माननीय फडणवीस साहेबांच्या निवासस्थानी झाली असती किंवा त्यांच्या कार्यालयात झाली असती. परंतु ज्या अर्थी ही सार्वजनिक ठिकाणी भेट होते त्या अर्थी ती राजकीय भेट नाही, ती संपूर्ण वैयक्तिक भेट असावी. बरं, मात्र योगेशजी, उद्धव ठाकरेंनी जे महत्वाचं विधान केलं होतं पत्रकार परिषदेत, जाहीरपणे ते ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर बोलले होते की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे असेल ते होईल, आणि मनसैनिकांनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्याचं स्वागत केलं होतं या विधानाचं. अगदी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं मनोमिलन बघायला मिळत होतं, दोन ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत होतं. ज्युनियर ठाकरे सुद्धा एकमेकांना सकारात्मक अशा पद्धतीचीच विधानं करत होते. मात्र त्यामध्ये अचानकपणे जर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जात असेल तर नवीन काही राजकीय गणित जुळवण्याचा हा प्रयत्न म्हणायचा का, असा प्रश्न इतर पक्षांच्या मनात निर्माण होऊ शकतो. सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, आमची कोणाबरोबरही युती नाही, आघाडी नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्र आहोत. कोणासही भेटण्यासाठी सुद्धा आणि कोणाशी चर्चा करण्यासाठी सुद्धा आम्ही स्वतंत्र आहोत. ज्या दिवशी कोणीतरी आम्हाला प्रस्ताव पाठवेल त्या दिवशी त्या प्रस्तावावरती आम्ही विचार करू. फक्त माध्यमांसमोर यायचं आणि आम्ही युती करणार आहोत, आम्ही सकारात्मक आहोत असं बोलून मराठी माणसाची दिशाभूल करायचं हे चालणार नाही. तुम्हाला जर खरंच युती करायची असेल तर तुम्ही प्रस्ताव पाठवा. महाराष्ट्राच्या सन्मानासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या सन्मानासाठी जर कोणती युती होणार असेल तर तिच्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. मात्र त्यासाठी कोणीतरी आधी प्रस्ताव पाठवणं गरजेचं आहे. नक्कीच योगेशजी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. भाजपचे केशव उपाध्याय सध्या आपल्यासोबत जोडले जात आहेत. वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया खरं तर उमटतायत या भेटीच्या संदर्भाने. केशवजी, स्वागत तुमचं झी24 तासवर. सध्याची महत्त्वपूर्ण भेट होते दोन नेत्यांमध्ये. महाराष्ट्रातले दोन मोठे नेते आहेत, मोठे चेहरे आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे. मात्र ही भेट ज्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर होते ती पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होते आहे, मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट ते घेत आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी ठाकरे बंधूंच्या युतीच्या या चर्चेला फटका बसेल, ब्रेक लागेल असं वाटतंय. सगळ्यात पहिल्यांदा दोन भावांनी एकत्र यावं की न यावं हा त्यांचा प्रश्न आणि त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचा प्रश्न आहे. हा महाराष्ट्राचा प्रश्नच नाहीये. एक पहिली भूमिका. दुसरं असं आहे की राज ठाकरे महाराष्ट्रातले एक नेते आहेत आणि जर दोन महाराष्ट्राची परंपरा आहे, सौंदर्य म्हणजे वैचारिक विरोधता जरी असली तरी सुद्धा व्यक्तिगत पातळीवरती नातेसंबंध ठेवले जातात. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्या परंपरेला अनुसरून जर दोन नेते भेटत असतील तर त्यामध्ये आक्षेप घ्यावा, विरोध करावा असं काही नाही. पण या भेटीचा अर्थ लगेच राज ठाकरे महायुतीत सामील होणार किंवा राज ठाकरेंच्या दोन भावाच्या भेटीला एकत्र येण्याला विरोध करायचा आहे म्हणून एक ही भेट आहे असा कोणताही अर्थ काढण्याची घाई आपण माध्यमांनी करू नये एवढी विनंती आहे. मात्र केशवजी, भाजपने अगदी उघडपणे यापूर्वी सुद्धा सांगितले की मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणं हे आता लक्ष असणार आहे. भाजपने तशी तयारी देखील सुरू केलेली आहे. अशा स्थितीत राज ठाकरे हा फॅक्टर मुंबईत भाजपसाठी सुद्धा किती महत्वाचा आहे? नाही, प्रश्नच नाही. असं आहे की मी तुम्हाला तेच सांगते, राज ठाकरे हे महत्वाचे नेते आहेत. लोकसभेला त्यांनी भारतीय जनता पार्टीला महायुतीला पाठिंबा दिला होता हे आपल्याला स्मरत असेल. विधानसभेला ते वेगळे लढले हेही आपल्याला माहिती असेल. त्या पण प्रश्न असा आहे की एकत्र लग्न अथवा निर्णय हे महायुतीत येणार की नाही किंवा ते दोन भाऊने एकत्र यावे की नाही हा आज निष्कर्ष काढण्याचा विषय नाही. ही एक भेट केवळ विकासाच्या मुद्द्यावरती असू शकते आणि राहता प्रश्न राज ठाकरे विकासाच्या प्रश्नावरती जे आमच्या सोबत येतील त्या सगळ्यांना आम्ही सोबत घेत आहोत. त्यामुळे तोही मुद्दा नाही. पण आजच्या भेटीतनं लगेच काहीतरी आपण कुठल्या निर्णयापर्यंत येणं हे चुकीचं होईल. ही पूर्णतः मैत्रीपूर्ण भेट असू शकते असं काही मनसे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तुमचं देखील तसंच म्हणणं आहे का? आणि जर अशी मैत्रीपूर्ण भेट असेल तर ती शिवतीर्थवर का नाही अशा प्रकारचा प्रश्न देखील उपस्थित होतोय. म्हणजे असं आहे की शेवटी असे कुठे भेटायचं सोयीचं ठिकाण कदाचित दोघांच्याही सोयीचं जो ठिकाण असेल ते ठिकाण निवडलं असेल. ह्याच्यामध्ये कुणालाही अमुक ठिकाणी का नाही तमुक ठिकाणी का नाही असं असण्याचं कारण नाही. भेटणं महत्वाचं, मैत्रीपूर्ण गप्पा महत्वाच्या आहेत, विकासाच्या प्रश्नावर चर्चा महत्वाची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे प्रश्न बाकीचे काही फार महत्वाचे नाही. ही त्यातली वस्तुस्थिती. केशवजी, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं भाजपच्याही मनात आहे का? त्याचा काही फायदा होऊ शकतो भाजपला की फटका बसू शकतो? ठाकरे बंधूंनी एकत्र यावं की न यावं हा त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे. हा महाराष्ट्राचा प्रश्न नाही, महाराष्ट्रातील जनतेचा प्रश्न नाही
केवळ त्या दोन ठाकरे बंधूंचा आणि ठाकरे बंधूंच्या राहिलेल्या पक्षातील कार्यकर्त्यांपुरता हा प्रश्न मर्यादित आहे. दुसरं असं की दोन बंधू एकत्र जरी आले तरी दोन बंधूंनी एकत्र आल्यानंतर यावं की न यावं याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीला काही म्हणणं नाही. दोन बंधूंनी एकत्र यावं त्याबद्दल भारतीय जनता पार्टीला काही आक्षेप नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जातो, विकासाच्या मुद्द्यावरती मतं मागतो आणि आम्हाला ठाम विश्वास आहे की विकासाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रातील जनता भारतीय जनता पार्टीला महायुतीला निवडून देईल. त्यामुळे त्या दोन भावांनी एकत्र येण्यासाठी मागेच आम्ही सांगितलं एकत्र कुठलंही कुटुंब एकत्र येत असेल तर त्याला नेहमीच शुभेच्छा असल्या पाहिजे, त्याला विरोध असण्याचं कारण नाही. धन्यवाद केशवजी दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर सध्या ही महत्वाची राजकीय पटलावरची घडामोड आपण बघतो आहोत. हॉटेल ताज लँड एंड मध्ये आज राज ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होती आहे. एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आहे, मनोमिलनाची चर्चा आहे दोन ठाकरे बंधूंच्या, तर दुसरीकडे राज ठाकरे अचानकपणे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत. या भेटीमागचं राज नेमकं काय आहे, या भेटीमागचं नेमकं कारण काय आहे हे अद्यापही उलगडलेलं नाहीये. पण इथून पुढच्या येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात बरेचसे टर्न येतील, बरीचशी समीकरणं पडद्याआडून पुढे येतील अशी शक्यता आहे.